students. Today we are going to learn and understand the first lesson of EVS 2, that is Maharashtra before Shivaji Maharaj. First of all, let us discuss who was Shivaji Maharaj. Shivaji Maharaj was a great leader who was born in Maharashtra on 19th February 1630. He established Hindvi Swaraj in Maharashtra. He made the people of Maharashtra very happy. As we all live in Maharashtra, it is important for us to know and learn about Shivaji Maharaj and Maharashtra. This year, in Standard 4, we are going to learn about the history of Shivaji Maharaj. History is the study of the past. In the History or Environmental Studies Part 2, we are going to learn about all the important events in the life of Shivaji Maharaj and the great work done by him. But it is also important for us to know who were the rulers of Maharashtra before Shivaji Maharaj. शिवाजी महाराजांच्या आधी आपल्या महाराष्ट्रावर कोण रूल करत होतं, कोणाचं राज्य होतं, हे समजून घेणं सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. अँड व्हॉट वॉज द कंडिशन ऑफ महाराष्ट्र when Shivaji Maharaj decided to establish Swarajya in Maharashtra. So, let us begin our today's lesson. Lesson number 1, Maharashtra before Shivaji. Shivaji Maharaj was a great man. Shivaji Maharaj हे खूप थोर पुरुष होते. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. Pomp म्हणजेच थाटामाटात आणि रेव्हरन्स म्हणजेच आदराने. We celebrate his birth anniversary with great pomp and reverence. तुम्हाला मुलांनो सगळ्यांना माहिती असणार, आपण त्यांची जयंती कधी असते 19th फेब्रुवारीला. तर प्रत्येक वर्षी आपण 19th फेब्रुवारीला त्यांची जी जयंती आहे ती खूप थाटामाटात आणि आदराने सेलिब्रेट करत असतो. इट इज अ हॅपी डे फॉर यू चिल्ड्रन. तुम्हा मुलांसाठी हा किती आनंदाचा क्षण असतो, किती आनंदाचा दिवस असतो, हो की नाही? यू सिंग सॉंग्स अँड पोवाडाज इन हिज ऑनर. तुम्ही त्यांच्या आठवणीमध्ये सॉंग्स म्हणता, वेगवेगळ्या प्रकारचे शिवाजी महाराजांवर आधारित जी गाणी आहेत ती गाणी तुम्ही म्हणता, पोवाडे म्हणता, ढोल ताशे वाजवले जातात त्या दिवशी. यू गार्लँड हिज पिक्चर. गार्लँड म्हणजे फुलांचा हार. तुम्ही त्यांच्या तस्वीरीला, फोटोला फुलांचा हार घालता. अँड से शिवाजी महाराज की जय. हू वॉज दिस शिवाजी महाराज? What was the great work he did that we celebrate his birthday every year? तर मग मुलांनो, कोण होते हे शिवाजी महाराज आणि त्यांनी असं कोणतं काम केलेलं होतं की आपण त्यांची बर्थ ॲनिव्हर्सरी प्रत्येक वर्षी एवढ्या थाटामाटात सेलिब्रेट करत असतो? द टाईम इन विच शिवाजी महाराज लिव्ड was that of the medieval period. Children, for making history easy to understand, it is divided into 3 periods. Ancient period, medieval period and modern period. Ancient period is the period before 6th century. 6th centuryच्या आधीचा जो काळ होता त्याला ancient period असं म्हटलं जातं. तर medieval period is between 6th century and 18th century. And the period after 1850 is known as the modern period of history. The timeline in which Shivaji Maharaj was born was medieval period. In those days, monarchy or the rule of kings prevailed everywhere. Monarchy means रूल ऑफ किंग और अ प्रिन्स म्हणजेच राजशाही. त्या काळी राजशाही होती. प्रिवेल्ड म्हणजेच प्रभुत्व किंवा वर्चस्व. त्या काळी राजा जे सांगायचा तेच प्रजेला ऐकावं लागायचं. राजांचंच प्रभुत्व साम्राज्यावर पसरलेलं होतं. मेनी ऑफ द किंग्स परस्यूड देअर ओन प्लेजर्स अँड एन्जॉयमेंट्स इन्स्टेड ऑफ द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट्स. Pursued
म्हणजेच पाठलाग करणे किंवा चालू ठेवणे. वेलफेअर म्हणजेच कल्याण आणि सब्जेक्ट्स म्हणजेच प्रजा. मेनी ऑफ द किंग्स परस्यूड देअर ओन प्लेजर्स. ओन प्लेजर्स म्हणजेच स्वतःचा आनंद अँड एन्जॉयमेंट्स इन्स्टेड ऑफ द वेलफेअर ऑफ देअर सब्जेक्ट्स. तर त्या काळी बरेच असे राजे होते की जे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत. स्वतःच्याच आनंदामध्ये ते रमून जात असत. त्यांना प्रजेची काहीही काळजी नव्हती. प्रजेबद्दल ते विचारच करायचे नाहीत. बट इवन इन दोज डेज देअर वर सम किंग्स who looked after the welfare of their subjects. पण अशा त्या काळात सुद्धा असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी स्वतःच्या चैनविलासाकडे लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या प्रजेचा विचार केला, प्रजेच्या कल्याणाचा विचार केला. The Mughal Emperor Akbar in the north and Emperor Krishnadevaya of Vijayanagar in the south are famous in history for their benevolent rule. Benevolent म्हणजेच दयाळू, परोपकारी. तर अशा त्या काळात की जेव्हा बरेचसे राजे हे स्वतःच्याच सुखामध्ये मग्न होते, स्वतःच्या चैनविलासामध्ये मग्न होते, त्या काळात असे राजे होऊन गेले की जे प्रजेचा विचार करत होते, प्रजेच्या हिताचा विचार करत होते. कोण होते ते राजे? ते होते मुघल एम्परर अकबर इन द नॉर्थ. नॉर्थमध्ये मुघल एम्परर अकबर आणि कृष्णदेवराया, एम्परर कृष्णदेवराया ऑफ विजयनगर इन द साऊथ. हे दोघेही आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात खूप प्रसिद्ध आहेत. लाईकवाईज शिवाजी महाराज अल्सो कमांड्स ग्रेट रिस्पेक्ट इवन टुडे. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचे नावसुद्धा गौरवाने घेतले जाते आणि आजसुद्धा शिवाजी महाराजांचे नाव हे आपण गौरवानेच घेतो. शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड स्वराज इन महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज मीन्स सेल्फ गव्हर्मेंट ऑर ओन रूल. स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य की जिथे आपण तयार केलेले स्वतःचे नियम असतील. फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज, महाराष्ट्र वॉज नॉट फ्री. महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्ष आधी महाराष्ट्र हा स्वतंत्र नव्हता. A large portion of it was under the rule of Nizam Shah of Ahmednagar and the Adil Shah of Bijapur. बराचसा भाग हा अहमदनगरचा निजाम शाह आणि बिजापूरचा आदिल शाह या दोघांकडे होता, या दोघांच्या अंडर होता. These two sultans had divided Maharashtra among themselves. या दोन्ही सुलतानांनी महाराष्ट्र हा आपापसात वाटून घेतलेला होता. They were not liberal in their outlook. लिबरल म्हणजेच उदार. हे दोन्ही सुलतान उदारमतवादी नव्हते. दे ऑप्रेस्ड द पीपल ओव्हर हुम दे रूल्ड. ऑप्रेस्ड म्हणजेच अत्याचार करणे किंवा जुलूम करणे. ते प्रजेवर अत्याचार करत, जुलूम करत. दे वर अल्सो स्वॉन एनिमीज ऑफ ईच अदर. हे दोन्ही सुलतान लिबरल नव्हते म्हणजेच उदारमतवादी तर नव्हतेच, शिवाय ते जनतेवर, प्रजेवर अन्याय करत, जुलूम करत. त्याचबरोबर या दोघांचेही आपापसात हाडवैर होते. एनिमीज म्हणजेच शत्रू. हे दोघेही सुलतान एकमेकांचे कट्टर शत्रू होते. दे कॉन्स्टंटली फॉट अगेन्स्ट ईच अदर विथ द रिझल्ट दॅट द पीपल सफर्ड अँड वर हरॅस्ड. या दोघांच्यात नेहमी लढाया होत असत आणि हरॅस्ड म्हणजे त्रास, आणि यामध्ये बिचारी जनता, तिला त्रास व्हायचा. The people could not get enough to eat, nor could they celebrate their festivals or worship their gods openly and freely. यामध्ये जनतेचे, लोकांचे फार हाल होत असत. या दोघांच्या लढाया होत होत्या, पण जनतेचे मात्र फार हाल होत होते. लोकांना जेवायला सुद्धा मिळत नसे. लोक त्यांचे सणसुद्धा सेलिब्रेट करू शकत नव्हते. देवाची पूजासुद्धा ओपनली, फ्रीली करू शकत नव्हते. They were not sure of safety even in their own homes. त्यांना स्वतःच्या घरात सुद्धा सेफ फील होत नव्हतं. There was injustice everywhere. इनजस्टिस म्हणजेच अन्याय. सगळीकडे अन्याय माजला होता.
सगळीकडे लोकांचे हाल चालू होते. In Maharashtra, there were many Watandars like Deshmukhs and Deshpandes who owned jagirs. या सुलतानांसाठी काही लोक काम करत, जसे की देशमुख, देशपांडे यांना बक्षीस म्हणून जागीर दिली जायची. जागीर म्हणजे जमिनीचा तुकडा. They loved only their jagirs and not their country. ते फक्त त्यांच्या जागिरीवर प्रेम करायचे, त्या जमिनीच्या तुकड्यावर प्रेम करायचे, त्यांच्या कंट्रीवर नाही. They constant fighting among them brought great misery to the people. आणि हे जे वतनदार आहेत ते सुद्धा एकमेकांच्यात भांडणं करायचे, त्यांचंसुद्धा एकमेकांशी पटायचं नाही. मिझरी म्हणजेच दुःख. यामुळे जनतेला फार हाल सोसावे लागायचे. जनता खूप त्रस्त होती. देअर वॉज मिसरूल एव्हरीवेअर. सगळीकडे मिसरूल होता, अंधाधुंदी माजलेली होती. पीपल वर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन अँड वर व्हेरी अनहॅपी. हे सगळं पाहून जनता मात्र फार त्रस्त झालेली होती, खूप टायर्ड झालेली होती आणि त्यामुळे दुःखी होती. शिवाजी महाराज सॉ ऑल धिस. आणि शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं. ही अंडरटूक द नोबल टास्क ऑफ एस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र विच वुड ब्रिंग हॅपीनेस टू द पीपल. महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि स्वराज्याची स्थापना करण्याचे कार्य हातात घेतले. एक असे स्वराज्य की जे लोकांमध्ये आनंद निर्माण करेल, जनतेला सुख देईल. He first bought to book the वतनदार्स who fought among themselves. भांडखोर वतनदारांना त्यांनी सगळ्यात आधी एकत्र आणले. जे एकमेकांच्यात भांडत होते असे वतनदार त्यांनी एकत्र केले. He then used them in his plan to establish स्वराज. आणि त्यानंतर महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात या वतनदारांना सामील करून घेतले. He fought against the powers that oppressed the people and defeated them. जनतेवर, लोकांवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. He established हिंदवी स्वराज based on justice, fair play and equal treatment to people of all castes and religions. महाराजांनी अशा स्वराज्याची स्थापना केली की जिथे न्याय असेल. न्यायाचे हिंदवी स्वराज्य महाराजांनी स्थापन केले. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम्स. डिस्टिंक्शन म्हणजेच भेद. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते बरं का मुलांनो. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुस्लिम असा कधीच भेदभाव केला नाही. ही ऑनर्ड द सेंट्स ऑफ ऑल रिलिजन्स. सेंट्स म्हणजेच संत. सगळ्या जाती धर्मातील संतांचा महाराजांनी सन्मान केला. वी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दीज नोबल डीड्स ऑफ महाराज. इन्स्पिरेशन म्हणजेच प्रेरणा. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. ड्युरिंग अ पिरियड ऑफ अबाउट 300 to 400 years before शिवाजी महाराज, many saints were born in Maharashtra. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. Their work helped शिवाजी महाराज in his successful effort to establish स्वराज. त्यांनी केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला. We shall see in the next chapter what did these saints did. या संतांनी काय कामगिरी केली हे आपण पुढील पाठांमध्ये शिकणार आहोत. So that's all for today children. We will meet again in our next video, which is based on question and answers of this lesson. Lesson number 1, Maharashtra before Shivaji Maharaj. The link of that video is given in the description box below. Bye bye.